राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून छगन भुजबळांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत होतं. छगन भुजबळांच्या मार्फत समीर भुजबळांचं राजकीय करिअर सेट होण्याच्या चर्चा देखील राज्यात सुरू झालेल्या. त्यानंतर अचानक या चर्चेत नवनीत राणा यांनी उडी घेतली आणि आता नवनीत राणा, छगन भुजबळ या दोघांनाही बाजूला सारत राजेंद्र जैन हे अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार ठरले. मात्र या एका उमेदवारीनं अनेक शक्यतांना जन्म दिलाय, अनेक प्रश्नांची उत्तरं देखील दिलीत, तिथंच अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेत. राजेंद्र जैन हे मूळचे विदर्भातले आहेत. त्यांनी यापूर्वी देखील विधानमंडळामध्ये राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण इतके दिवस फारसे चर्चेत नसलेले राजेंद्र जैन आता राष्ट्रवादीनं अचानक राज्यसभेवर का पाठवले? सोबतच त्यांचा राजकीय इतिहास काय सांगतो आणि त्यांच्या उमेदवारीनं कोणत्या राजकीय गणितांना जन्म दिलाय, कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि आता राष्ट्रवादीमधला कोणता बडा नेता या सगळ्यामुळे नाराज झालाय, सगळं काही समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेले काही दिवस राज्यात वेगवेगळ्या निवडणुकांनी धुमाकूळ घातला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर विधान परिषद, त्यानंतर राज्यसभा आणि पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुका आणि आता राज्यसभेच्या एका जागेसाठीची निवडणूक. मुळातच राज्यात एका जागेसाठी निवडणूक कशी होऊ शकते असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोट्यातून राज्यसभेच्या सदस्य होत्या. मात्र अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून विजयी झाल्या. त्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली, जी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटणीची आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता राज्यात मोठ्या प्रमाणात होती. या जागेसाठी सगळ्यात अगोदर नाव चर्चेत आलं ते म्हणजे छगन भुजबळांचं. मात्र छगन भुजबळ यांनी पक्षासमोर एक अट ठेवली. ती अट अशी होती की मी जर राज्यसभेवर गेलो तर माझ्या पुतण्याला मंत्री करा. त्यानंतर नवनीत राणा यांचं नाव अचानक पुढे आलं आणि आता अचानक छगन भुजबळ, नवनीत राणा या दोघांचीही नावं बाजूला सारत राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय. सगळ्यात अगोदर आपण राजेंद्र जैन हे कोण आहेत हे समजावून घेऊयात. राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं एक जुनं जाणतं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी विदर्भामध्ये राष्ट्रवादीसाठी मोठं काम केलंय. संघटना बांधणीसाठी विदर्भात त्यांनी मोठं काम केलेलं आहे. मात्र सक्रिय राजकारणात उतरण्यापूर्वी हे राजेंद्र जैन प्रफुल्ल पटेल यांचे खासगी सचिव राहिलेत. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच राजेंद्र जैन हे सक्रिय राजकारणात उतरले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना वेगवेगळ्या काळांमध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्यांमध्ये महत्वाच्या संघटना पदांवर नियुक्त केलं गेलं होतं. विदर्भामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पक्षाकडून भंडारा, गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर देखील पाठवलं होतं. 2016 मध्ये देखील ते निवडून आलेले होते. राजकीय क्षेत्रासोबतच राजेंद्र जैन यांचं शैक्षणिक क्षेत्रातही मोठं योगदान राहिलेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या विदर्भातल्या एका नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळख मिळवलेल्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणूनही राजेंद्र जैन यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे काम केलंय. खरं तर राजेंद्र जैन यांना उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सध्या तरी दोन मोठे पक्ष सोडवलेत. पहिला प्रश्न म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेवर कोण जाणार, आणि दुसरा सर्वात मोठा आणि गेल्या काही कालावधीत चर्चेत आलेला प्रश्न तो म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं काय. राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, राजेंद्र जैन यांची निवड करताना विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचा विचार महत्वाचा ठरलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली असली तरी विदर्भातील कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळावं अशी भावना पक्षामध्ये अनेक दिवसांपासून होती. त्याच पार्श्वभूमीवर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पण यामागं खरं कारण वेगळंच आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात फूट पडल्याची चर्चा होती. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन मातब्बर चेहऱ्यांनी वर्चस्ववादातून आपला स्वतंत्र गट पक्षात पुढे रेटल्याची दबक्या आवाजात चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. यावरूनच निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदा पाठवलेलं पत्र व्हायरल झालेलं, ज्यात दादांच्या निधनानंतर माझ्या सहीनं पक्षाकडून झालेला पत्रव्यवहारच ग्राह्य धरावा असा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला होता. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजलेली. त्यानंतर आणखीन एक पत्र व्हायरल झालं होतं, जे निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांनीच पाठवलं होतं, ज्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांच्याही नावापुढं
पक्षाच्या पदाचा उल्लेख नव्हता. दिल्लीतील पक्ष कार्यालयातील या दोघांच्या प्रवेशावरून देखील मोठ्या राजकीय वावड्या उठालेल्या. यामुळेच राष्ट्रवादीत नक्की चाललंय काय हा मोठा प्रश्न माध्यमामध्ये चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांच्या आतल्या गोटातल्या राजेंद्र जैन यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीनं आमच्या पक्षात सगळं आलबेल आहे असा अप्रत्यक्षपणे संदेश दिलाय. काहीसा हाच निकष विधान परिषदेमध्ये अनिकेत तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी देताना सुनेत्रा पवारांकडून केला गेला होता. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीकडून तटकरे आणि पटेल या दोघांच्या नावापुढील फक्त पदच काढलं नव्हतं, तर राष्ट्रवादीकडून या दोन्ही नेत्यांना साईडलाईन केलं जातंय अशी चर्चा पुढे आलेली. तर थोडक्यात काय, तटकरेंच्या मुलाला आणि प्रफुल्ल पटेल यांच्या माजी सचिव राहिलेल्या राजेंद्र जैन या दोघांना उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीनं माध्यमांमध्ये सुरू असलेल्या पक्षातील अंतर्गत दुफळीच्या चर्चांमधली हवा काढून घेतली. पण याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आणखीन एका मोठ्या नेत्याचा अप्रत्यक्षपणे गेम झालाय असं म्हणता येईल. खरं तर राज्यसभेच्या जागेसाठी सर्वात अगोदर छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत पुढे आलेलं. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत आहेत. राष्ट्रवादीमधील ते एक मोठे मातब्बर नेता आहेत. सोबतच ते ओबीसींचा, त्यातही खास करून माळी समाजाचा चेहरा म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही कालावधीमध्ये भाजपकडून जयकुमार गोरे यांना ज्या पद्धतीनं प्रमोट केलं जातंय ते पाहता येत्या काही दिवसात भाजपकडून जयकुमार गोरे यांना माळी समाजाचा चेहरा तथा नेतृत्व म्हणून प्रमोट केलं जाऊ शकतं. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवून म्हणजेच आणखी मोठी संधी देऊन राष्ट्रवादीकडून जातीय समीकरण साध्य करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीतल्याच इतर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात सेट होत आहेत आणि ज्या वेगानं सेट होत आहेत ते पाहता छगन भुजबळ यांनी देखील पक्षासमोर एक अट ठेवली होती. ते म्हणजे मी राज्यसभेवर जातो, पण मी राज्यसभेला गेल्यावर माझा पुतण्या समीर याची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागायला हवी. वरवर पाहता छगन भुजबळ यांच्या मागणीमध्ये काहीच आक्षेपार्ह होतं असं नाही. राष्ट्रवादीचेच नेते असणारे सुनील तटकरे हे स्वतः खासदार आहेत. त्यांची मुलगी आदिती तटकरे या विधानसभेच्या आमदार प्लस कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि आता तटकरेंचाच मुलगा हा राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवडून गेलाय. स्वतः सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा मुलगा पार्थ पवार हा राज्यसभेचा खासदार आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करणं यात काहीच गैर नाही. कदाचित राष्ट्रवादी देखील याला अनुकूल होती. मात्र ऐनवेळी भाजपकडून या गोष्टीला कडाडून विरोध झाला. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एका व्यक्तीसाठी राजकीय समीकरण बदलणार नाही अशी ठाम भूमिका घेतली, ज्यामुळे छगन भुजबळ यांच्या राजकीय नियोजनावर पाणी पडलं असं म्हणता येईल. यामुळे छगन भुजबळ नाराजही झालेत आणि त्यांनी आपण दिल्लीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे ही राज्यसभेची माळ प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे असणारे राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. थोडक्यात काय, तर तटकरेंच्या मुलाला आणि पटेलांच्या जवळच्या कार्यकर्त्याला पद देऊन सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं आलबेल आहे हा मेसेज राज्याला देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र असं असलं तरी छगन भुजबळ यांचं काय या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेले भुजबळ हे राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करायला प्रफुल्ल पटेल स्वतः त्यांच्या भेटीला गेलेत. मात्र तटकरे आणि पटेलांना सावरण्याच्या नादात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून छगन भुजबळांना बाजूला सारलं जातंय की काय हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो. राष्ट्रवादीची गेल्या काही कालावधीतली कार्यपद्धती पाहिली तर ज्या पद्धतीनं किंवा ज्या वेगानं आपली पुढची पिढी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय केली जाते ते पाहता स्वतः पवारांच्या घरातून सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत. पार्थ पवार राज्यसभेचे खासदार आहेत. सुनील तटकरे हे स्वतः खासदार आहेत. त्यांची मुलगी आणि मुलगा हे दोघंही आमदार आहेत. काल परवा पक्षात प्रवेश घेऊन संजय काकडेंचा मुलगा देखील आमदार झालाय. मग पक्षासाठी इतके वर्ष काम केलेल्या छगन भुजबळ यांनी जर त्यांच्या पुतण्याला राजकारणात आणण्याचा हट्ट धरला तर त्यात चुकीचं काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. सोबतच जर छगन भुजबळ खरोखरच नाराज झाले तर भाजपकडून जयकुमार गोरेंसारखा आक्रमक चेहरा माळी समाजाचा चेहरा म्हणून पुढे आणला जात असताना राष्ट्रवादीला छगन भुजबळांची नाराजी परवडणारी आहे का हा प्रश्न या निमित्तानं चर्चेत येतो. तुर्तास या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.